गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो। ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या मासाहेब जिजाऊ ज्या राजाने सत्यामध्ये उतरवलं, ते छत्रपती शिवराय आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं, ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या, निळा म्हणे मज उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना। आज वसंत पंचमी आणि वसंत पंचमी म्हटलं की संत तुकाराम महाराज यांचा 416वा जन्मोत्सव सोहळा संतांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या रंगभरील दुनियेमध्ये। अर्थात आपण पाहतोय कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं मैदानावरती संपन्न होत आहे। आज दिवस क्रमांक 11 आणि 11व्या दिवसातील असणारी पहिली मॅच खोकेनगर योद्धास विरोधामध्ये बसकुळ हिटर्स ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत। खोकेनगर योद्धास संघ टॉस विन करत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, क्षेत्ररक्षण सजलंय। दुसऱ्या बाजूने बसकुळ हिटर्स संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे। एका बाजूने असेल अजित तर दुसऱ्या बाजूने रमेश। षटक क्रमांक पहिलं प्रथमेश गोलंदाजीच्या माध्यमातून येतील। लेट्स दी प्ले सामन्याला होतीये सुरुवात। उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत। पहिला चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही। पहिला चेंडू डॉट। हा चेंडू आडव्या बॅटने खेळला। क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत तैनात। तोपर्यंत पुनश्च एकदा सिंगल डबलचं समीकरण। 2 धावा येतील आणि 2 धावसंख्येने संघाचं खाते इथे उघडलं जात आहे। हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत मोठा फटका खेळलाय। चेंडू हवेत झेल सुटलाय तदनंतर जीवदान देखील आहे। 1 धाव येईल। साज बाज आणि ताज अशा 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। टेनिस क्रिकेट हाफ पिच टेनिस क्रिकेटची लढत मैदानावरती आपण पाहतोय। पहिला डॉट, दुसरा 2, तिसरा 1। हा देखील चेंडू इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार तिथे झाली असती, परंतु झेल येस्टनच्या पाठीमागे सुटलाय आणि त्यानंतर डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळेल। एका धावेबरोबर धावफलक 4 धावा आहे। अजित आणि रमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। 1 मिनिट फक्त सर। पुन्हा एकदा मॅच सुरू होताना पाहायला मिळेल। पहिले 4 चेंडू लाजवाब आलेत गोलंदाज प्रथमेशचे। हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण खडे खडे जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर। 1 ऑफ द फायर बिग ब्लास्ट षटकार। षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल। धावफलकावरती अगदी आपण पाहूया 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। इथं देखील आक्रमण होतंय। नो बॉल पंचांचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय। नो +1 इथे देखील 2 धावा येतील। धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 12 धावा। पहिलं षटक अजून मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। प्रथमेश हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे। क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचतील। शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवलाय तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण। 2 धावा इथे देखील वसूल केल्या जात आहेत। धावफलकावरती 14 धावा। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय। बिनबाद 14। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 14 धावा धावफलकावरती आहेत। तर षटक क्रमांक 2 शाबीर मुलानी
गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. शाबीर मुलांनी गोलंदाजीच्या माध्यमातून येतात. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने शाबीर वरती पहिल्या चेंडू वरती खेळला जाते आक्रमण. हवाई फायर षटकार. रमेश आक्रमण करताना पाहायला मिळेल. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती धावफलकावरती धावा आहेत 20. बिनबाद 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात वडकी प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं 15 दिवसीय क्रिकेटची पंढरी वडकी नगरीमध्ये संपन्न होते. वडकीचा असणारा यात्रा उत्सव, वडकीची असणारी दिवाळी, म्हणून या 15 दिवसांकडे आम्ही सर्वच जण पाहतो. कारण सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंसाठी असणारी पर्वणी आहे. इथे देखील नो बॉल आणि हवाई तडाखा षटकार. 7 धावा आहेत. हा देखील चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूयात. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. इथे देखील हवाई फायर. रमेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. षटकार. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. चाललाय की मोबाईल ते वाढवा की म्हणा होती तर तुम्ही हा देखील चेंडू इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथे झेल घेण्यासाठी कोणताच प्रयत्न नाही. इथे जर ट्राय केला असता तर नक्कीच झेल झाला असता, परंतु प्रयत्न कोणत्याच प्रकारचे पाहायला मिळणार नाही. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 35 धावा बिनबाद. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूच्या पाठमोर सिंगल डबल तर समीकरण 2 तर आल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयास. संधी आहे तोपर्यंत अगदी 3री धाव. साज बाज आणि ताज अशा 3 धावा येतील. धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. 38 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 38. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. साझेदारी चांगली पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ अजित आणि रमेशचा पाहायला मिळालाय. 8 चेंडू रमेश खेळलेत. 24 धावा वैयक्तिक तर 6 चेंडू अजित खेळलेत. 12 धावा अजितच्या देखील पाहायला मिळतील. अडतीस धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अक्षरशः काल फलंदाजीमध्ये या खेळाडूने धुमाकूळ घातला होता. या मैदानावरती धावांचा महापूर, धावांची लयलूट केली होती. आज गोलंदाजीच्या माध्यमातून आहे जयदीप. पहिल्या चेंडूवरती जयदीप वरती आक्रमण. चेंडू हवाई फायर. इथे देखील वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. जयदीप ढवळे वरती केलं जाते आक्रमण. रमेश आक्रमित होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 44 धावा. 44 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू पुढे सरसवत मोठा फटका खेळण्याचा प्रयास. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. बडी मछली जाल में. आणि इथे रमेशची खेळ येते संपुष्टात. परंतु जबरदस्त खेळ आहे. 9 चेंडू आणि 30 धाव्यांची खेळी रमेशची आहे. कॅच कोणी घेतला? सचिन गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. सचिन हे नाव नक्कीच क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजरामर होताना पाहायला मिळालं. भारतरत्न सारखे अवॉर्ड
सचिन या नावाला मिळालेले आहेत. या सचिनला इथे करामत करायची आहे. डावकर हाताचा सचिन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाज जयदीप यशस्वी षटक. हा चेंडू देखील आडवा बॅटने इथे भिरकावून दिलाय. सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. सचिन आल्या सरची करेल आक्रमण. धावा येतील 6. षटकार. अर्धशतक संघाचं इथे पूर्ण होतंय. बसकुळ हिटर्स 50 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. दोनही संघ इतिहास रचणारे आहेत. एका बाजूने बसकुळ हिटर्स संघ आपण पाहतोय या मैदानावरती इतिहास रचलाय. 101 धावा या संघाने बनवलेल्या आपण पाहिल्या 4 षटकांमध्ये. या सामन्यामध्ये देखील इतिहास रचावा लागेल. इथं देखील आक्रमण. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसराही चेंडू आला जाईल. षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. अब तक 56. 56 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. छप्पन्न धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये जयदीप वरती केलं जाते आक्रमण. धावा रोखाव्या लागतील कारण धावांची लयलूट करतायत फलंदाज. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बरीचशी उंची घेईल. मिस टाइम शॉट आहे. झेल टिपलाय. झेल टिपलाय. टीट फॉर टॅट जसे असतं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. फलंदाज सचिन होते बाद. 2 विकेट आलेत आणि दोनही झेल प्रथमेशने घेतलेत. क्षेत्ररक्षणामध्ये लाजवाब कामकाज प्रथमेशचं देखील आहे. तर न्यू बॅटर अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 56 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. 3 षटकार जरूर या षटकामध्ये आलेत परंतु ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ते विकेट देखील या षटकामध्ये जयदीपला मिळाले जात आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. खरं तर फलंदाजी करत असताना काल देखील आपण चर्चा केली लेदर क्रिकेटची शैली या खेळाडूमध्ये आहे. इथं देखील चेंडू हवेत. झेल सुटलाय. आता मात्र इथे चूक होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 3 धावा सुरक्षित येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. 3 षटकांचा खेळ संपला. 59 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजित आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 सख्खे भाऊ आहेत. अगदी चांगली भागीदारी यांना देखील करावी लागेल. शेवटचं षटक निर्णायक षटक डेथ ओव्हर गोलंदाजीच्या माध्यमातून बद्री राठोड सज्ज होताना पाहायला मिळतील. निर्णायक षटक आहे. किती धावांचा महामेरू रचला जाणार, किती धावांचा डोंगर उभारला जाणार या षटकामध्ये पाहणं गरजेचं असेल. एक उच्चांकी धावसंख्या उभी करण्याचा प्रयास बसकुळ हिटर संघाकडून फलंदाजांचा असणार आहे. तर किती धावा रोखता येतील अशा प्रकारचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने खोकेनगर योद्धाच या संघाचा देखील असणार आहे. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत हलक्या हाताने खेळून काढलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पडेल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 61 धावा आहेत. इथे फलंदाज होईल बाद. अक्षयला इथे परतावं लागेल. तिसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. सागर दादा मोडक एसटीच्या पाठीमागे आहेत. कमालीचे कामकाज करताना पाहायला मिळाले. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. गणेश गायकवाड. धावफलकावरती धावा आहेत 61. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. फार मोठी दरी आहे. दरी भेटली जाईल. धावा येतील 4. 65 ऑन बोर्ड. 65 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातील अंतिमचे अजूनही काही चेंडू बाकी आहेत. 6 धावा 3 चेंडूंमध्ये नक्कीच खर्च होताना पाहायला मिळाल्यात. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. इथे अगदी सीमारेषेच्या जवळपास. प्रथमेश पुनश्च एकदा झेल टिपेल. फलंदाज होतोय बाद. गणेशला देखील परतावं लागेल. 4 फलंदाज बाद आहेत. त्यापैकी 3 कॅच प्रथमेशने घेतलेत तर 1 कॅच सागर दादा मोडक एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षण करत असताना नक्कीच घेताना पाहायला मिळाले.
हा देखील चेंडू मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू हवेत स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतील. बद्री झेल घेण्यासाठी प्रयास. 1 2 3 झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि तदनंतर इथे यष्ट्या उद्ध्वस्त होतील. अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षण करत होते तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच यश बालसिंग नक्कीच आहेत. अपंगत्व आहे परंतु क्रिकेटचं वेड या मैदानावरती त्यांना घेऊन आलंय आणि तदनंतर जबरदस्त कामकाज करतायत. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न. धावांसाठी धाव मैदानावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या धावेसाठी प्रयास. इथे फलंदाज धावबाद स्वरूपात बाद. 2+ विकेट. 3+ विकेट माफ करा 3+ विकेट असेल. 3 धावा येतील शेवटच्या चेंडूवरती. 24 चेंडूंमध्ये 68 बनवल्यात विजयासाठी. 69 धावेंचं टार्गेट. 68 झाल्यात 69 बनवायच्या आहेत. आता मी विनंती करेल बसकुळ हिटर्स टीम मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी खोकेनगर योद्धा संघाची देखील येणं गरजेचं असेल. पहिले 3 बॉल बरोबर आहे चौकार. त्याच्यानंतर काय गणेश आउट झाला ना. गणेश का कॅच आउट. प्रथमेशने कॅच घेतला. ओके त्याच्यानंतर 2+ विकेट. कोण आलता बॅट्समॅन. गणेश नंतर पप्पू. पप्पू चालता ना. पप्पूचं नाव काय. मनोज ऐका ना रमेश दादा म्हणा वर नको तुला काय असेल ते प्रॉब्लेम खाली मिटवतो. तुझं सगळं सांगतो आम्ही. चेक करा. 2 4 6 7 8 9 10 11 बरोबर बरोबर आहे. शेवटचे समजा ऐका ना 2 3 इथं पण आवडेल ना रन आउटला. ठीक आहे पहिल्यांदा मुन्ना झालता. अजय झालता. मुन्ना अजय झालता. अजय लास्टच्या बॉलला कोण आउट झालं. लास्टच्या बॉलला हे झाला मनोज झाला. नंतर लास्टला प्लेयर कोण आलता दुसरा. मनोज झाला. अजय आउट झाले. मनोज झाला. मनोज आतमध्येच होता नाही अजय आंबेकर जागा मनोज झाला ना आउट झाला. बरोबर आहे एकच मिनिट. अजय आंबेकर आला बरोबर मिस्टेक झाली बरोबर ना. अजय आंबेकर आणि मनोज होता आणि शेवटच्या बॉलला मनोज आउट झाला. 2+ विकेट. 3+ मनोज आउट झाला. 3 रन झाले. बरोबर झालं बरोबर. हो मला लिंक सोडा ना. 70 धावा बनवल्यात. माफ करा थोडीशी स्कोरिंग मध्ये बिघाड. आणि 70 धावा बनवल्यात 24 चेंडूंमध्ये. 71 धाब्यांचं टार्गेट असेल. 70 झाल्यात 71 बनवायचे. त्यानंतरची मॅच चाफेमाळ टायटन्स आणि गायदरा कॅपिटल. बोथ कॅप्टन येथील. नाणेफेक आपण करतोय. 11व्या दिवसातील दुसरी मॅच चाफेमाळ टायटन्स विरोधामध्ये गायदरा कॅपिटल. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय सुनीलजी गायकवाड त्याचप्रमाणे आदरणीय अविनाश अण्णा गायकवाड आणि महेशजी जाधव या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करतोय. चला बोथ कॅप्टन या धावत पळत टॉस आपण करतोय.
चाफेमाळा टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गायदरा कॅपिटल दोनही टीमचे कॅप्टन येतील. नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. जयदीप ढवळे आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेश गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. युवराज पठारे षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून घेऊन येताना पाहायला मिळतील. जयदीप स्ट्राईकच्या दिशेने आहे. काल अक्षरशः या खेळाडूचं अर्धशतक आपण मैदानावरती पाहिलं. आज देखील साजेचा खेळ करावा लागेल. डावकरे हाताचा फलंदाज आहे जयदीप ढवळे ऑन स्ट्राईक. तर युवराज सज्ज होत आहेत. पहिला चेंडू आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे हलकसा. अपील फार मोठं होतं. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 अपील करण्याचा अधिकार जरूर आहे, परंतु अपील फेटाळत आहेत पंच. अपील फेटाळलं जाईल. डॉट बॉल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलं जातं. चेंडू हवेत तिथे झेल घेण्यासाठी प्रयास केला गेला होता. झेल सुटलाय. जीवदान इथे जयदीपला असेल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथे येतील. धावफलक 2 धाव संख्येने संघाचं खातं उघडलंय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे घर 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 चेंडूला फिरवलं जात आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे हलक्याशा हाताने चेंडू खेळलाय. एक धाव इथे देखील येते. धावफल एका धावेच्या मदतीने 3 धावा आहेत. काल देखील आपण पाहिलं ओपनर बॅट्समन म्हणून जयदीपची भूमिका पाहायला मिळाली. अनेक जबरदस्त खेळला संघासाठी. आज देखील तशाच प्रकारची अपेक्षा संघाकडून असेल. प्रयत्न हे करावेच लागतील. जरी सामना विजयी नाही झाला कालचा, परंतु अनेक पारितोषिकांनी त्याला गौरवित केलं. कारण सर्वांना प्रभावशाली लकीच खेळी त्याची पाहायला मिळाली आणि तदनंतर शाबासकीची थाप देखील वडकी गावाने त्याला दिलेली आहे. हा चेंडू प्रथमेश आडव्या बॅटने खेळतो. इथे अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतायत. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत धावांसाठी धाव. 3 धावा इथे येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 6 धावा आहेत. पहिलं षटक मार्गस्थ. 71 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. युवराज कमालीची गोलंदाजी हातात आहेत. हा चेंडू फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका येताना पाहायला मिळेल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे देखील तैनात आहे. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. षटक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 8 धावा आहेत. 18 चेंडू 63 धावा विजयाचं समीकरण. टॉस देखील आपण संपन्न करतोय. चाफेमाळा टायटन्स विरोधामध्ये गायदरा कॅपिटल्स. मान्यवरांच्या शुभ असते टॉस आणि टॉस का बॉस. चाफेमाळा टायटन्स संघाने टॉस विन केलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय. तर गायदरा कॅपिटल संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गणेश गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. 18 चेंडू 63. हा चेंडू पुढे सरसावत आक्रमण तर होईल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक पहिला. प्रथमेश बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज होतोय बाद. गायदरा कॅपिटल टीम तुमचे एनर्जी ड्रिंक या ठिकाणी आहेत, ते घेऊन जा. आदरणीय विशालजी मोडक साहेबांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंकचं सौजन्य लाभले. त्यांचंही मनापासून कौतुक मी स्पर्धेच्या निमित्तानं करेल. अगदी कोकोनट वॉटर देखील आपण पाहिलं सुरुवातीच्या काळामध्ये होतं. तदनंतर ॲपल ज्यूस देखील अगदी आपल्याला पाहायला मिळतोय.
सर्व प्रकारची काळजी मात्र या ठिकाणी खेळाडूंची घेतलेली आहे. आयोजन जबरदस्त या वर्षीचं पाहायला मिळेल. न्यू बॅटर साबिर मुलानी स्ट्राईकच्या दिशेने. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या बरोबरीने पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 10 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 16 बॉल बनवायचे 61. इथे आक्रमण समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे झेल सुटतोय आणि तदनंतर अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव देखील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. बॅकअपचं काम लाजवाब पडझड जाणवेल. आम्ही नेहमीच सांगत असतो जी माणसं आयुष्यामध्ये पडत असतात ती लोकांसाठी धड नसतात, परंतु जी माणसं पडत असतात ती पडता पडता घडत असतात. हा इतिहास आहे. हा देखील चेंडू इथे अवांतर येताना पाहायला मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. हा देखील चेंडू इथे आपलातून कमालीचा येताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल संघाच्या महागाईला आग लावणारा असेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळलाय. मोठा फटका येईल, परंतु क्षेत्ररक्षण आपण पाहूया लाजवाब अफलातून क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. धावा वाचवल्या. 2 धावा या चेंडूवरती येतील. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. धावफलकावरती 15 धावा. शेवटचे 13 चेंडू बनवायचे. 56 धावा. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथं देखील 2 धावा यशस्वी येतील. षटक संपलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 17 धावा आहेत. शेवटचे आता 12 चेंडू 54 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 54 धावा. 27च्या सरासरीने आता धावा जमवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 27 धावा येणं गरजेचं आहे. काल या खेळाडूने 6 चेंडू 26 धाव्यांची गरज असताना 25 धावा बनवल्या होत्या. त्याचं नाव आहे जयदीप. आज देखील साजेची खेळी करावी लागेल. गोलंदाज अजय. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 चेंडू 54 धावा. इथं देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये नो बॉलचा इशारा. नो बॉल प्लस धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. एक खराब चेंडू अजूनही सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो, परंतु आक्रमण इंग्रजांचा तत्व आता जयदीपला देखील अवलंबावं लागेल. तोडाफोडा आणि राज्य करा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. बोनस स्वरूपात धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येतील. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 23 धावा आहेत. तेवीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता सल्ला मसलत कानमंत्र नक्कीच दिले जातील, कारण ठाऊक असावं दोन्ही संघांना सामना किती महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाची मॅच. विजय दोनही संघांसाठी गरजेचा असेल. विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी खेळतायत. 11 चेंडू 48 धावा. समीकरण पुनश्च एकदा बदललंय. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. धोका खतरा. क्रिकेट मधली आत्महत्या. शाबीर बॅक टू द पॅव्हिलियन. तर न्यू बॅटर बद्री राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अगदी आपण खोगेनगर योद्धा संघ जर पाहायला गेलं तर सर्व युवा खेळाडूंची नक्कीच भरती असणारा संघ आहे. सर्व युवा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात. जयदीप असेल, त्याच पाठोपाठ प्रथमेश असेल, साबीर असेल, बद्री असेल, सर्व युवा खेळाडू नक्कीच खोगेनगर योद्धा या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि सागरदादा मोडक यांच्या मालकीचा असणारा संघ नक्कीच पाहायला मिळेल. खरं तर युवकांना संधी या संघातून देण्याचं काम सागरदादा मोडक देखील करताना पाहायला मिळतील. त्यांचंही मनापासून कौतुक असेल. काल मैदानावरती उपस्थित नव्हते, परंतु जयदीपची झालेली खेळी पाहून त्याचं देखील कौतुक सागरदादांनी केलं. इथे सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 26 धावा आहेत.
हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयास, तिथे चेंडू हवे झेल टिपलाय आणि जयदीपला इथे परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. जयदीप ढवळे बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर साईराज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. 8 चेंडू बनवायचे आहेत, 45 धावा. थोड़ा फोड़ा राज्य करा, अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. आक्रमण करावं लागेल, ते गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चेंडू इथे मोठा फटका घेण्याचा प्रयास. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू बनवायचे आहेत, 45 धावा. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. तिथे अक्षयला संधी होती, झेल सुटलाय. सिंगल डबल तर समीकरण, इथे धावबादची शिकार. फलंदाज होतोय बाद. बद्री राठोड बॅक टू द पॅव्हिलियन. तीन षटकांचा खेळ संपला, 27 धावा आहेत धावफलकावरती. तर न्यू बॅटर वैभव मोडक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. 4 महत्वपूर्ण धक्के. संघ अडचणीत सापडलाय, अडचणीतून दिशा द्यावी लागेल. शेवटचे 6 चेंडू, 44 धावा. औपचारिकता जरूर आहे, परंतु हाफ पिच क्रिकेट आहे. ह्या 44 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. एका 2 खराब चेंडू सामन्याला अजूनही कलाटणी देऊ शकतील, परंतु ते येणं गरजेचं असेल. गोलंदाजीच्या माध्यमातून सचिन गायकवाड. हा देखील चेंडू आडबॅट खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न जरूर झालाय. फेकी अचूक आहे. 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. इथे देखील डॉट बॉल, इथे देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. औपचारिकता पाहायला मिळेल. 4 चेंडू 42. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरेल. 1 रन शॉट, अर्थात एकच धाव येईल. धावफल एका धावेच्या बरोबरीने पुढे जात आहे. 30 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू 41. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. डिक्लेरेशन झोन फार मोठ्या प्रमाणावरती एस्टेनच्या पाठीमागे पाहायला मिळेल. फाईन लेग क्षेत्र असेल, थर्डमॅन क्षेत्र असेल, पूर्णपणे अगदी त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्या क्षेत्राने खेळला आहे. तिथे अगदी आपण पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. सिंगल डबल तर समीकरण तोपर्यंत अगदी आपण पाहूया. धावांसाठी धावाधाव होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. दोन धावा असतील. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया. वाईट अवंतर येताना पाहिला. हा चेंडू देखील अगदी आपण आडबॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. दोन धावा येतील. मॅन ऑफ द मॅच हा किताब देतो एक जबरदस्त खेळी करणारा रमेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रमेश या सामनावीर पुरस्काराने गौरवित केलं जाईल.
यानंतरचा होणारा सामना चाफेमळा टायटन्स वर्सेस गायदरा कॅपिटल. गायदरा कॅपिटलने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि चाफेमळा टायटन्स आपले फलंदाज लगेच खेळण्यासाठी पाठवा. आणि लगेच आता लकी ड्रॉसाठी नावे घेतली जातील. क्षितिज मोडक आपल्याकडे लकी ड्रॉचे नावं लिहून घ्या. सर्वांनी खालीच थांबा, खालीच लकी ड्रॉची नावं घेतली जातील. ज्या कोणत्या प्रेक्षकाला लकी ड्रॉसाठी नाव द्यायचं असेल त्या प्रेक्षकाला विनंती आहे, पाण्याच्या जारपाशी लकी ड्रॉसाठी नाव देण्यासाठी यायचं आहे. गायदरा कॅपिटल आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सर्वांनी वेळेचं बंधन पाळा. गायदरा कॅपिटल क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण एक इनिंगच्या आधीच आपला टॉस केला जातो. चला टीम, आता विनंती असेल जास्त उशीर लावू नका. लगेच क्षेत्ररक्षण साजबा, दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल.